एका पौराणिक कथेनुसार पुरातन काळात दोन घुबड सोबत बसले होते। एकाच्या तोंडात साप होता तर दुसऱ्याच्या उंदीर। दोघेही आपले भोजन करणारच होते। तेवढ्यात सापाची नजर उंदरावर गेली। त्याने उंदराला खाण्यासाठी झटापट केली, पण सापाला याचा विसर पडला की तो स्वतःच मृत्यूच्या दारात उभा आहे। दुसऱ्या घुबडाच्या तोंडातील उंदराने सापाला बघितले असता तो साप आपल्याला खाऊन टाकेल या भीतीने उंदीर थरथर कापू लागला। हा सर्व प्रकार पाहून दोन्ही घुबड हैराण झाले। दोघांनी आपापली शिकार फस्त केली। यानंतर एक घुबडाने दुसऱ्या घुबडाला विचारले की साप आणि उंदराला पाहून तुला काही समजले का? दुसरे घुबड म्हणाले की या दोघांना पाहून पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की जिभेची आणि चवीची इच्छा सर्वात मोठी असते। या इच्छा प्रबळ असल्यास प्राणी समोर उभा असलेला मृत्यू देखील पाहू शकत नाही। दुसरी गोष्ट अशी की मृत्यूचे भय हे मृत्यूपेक्षाही मोठे असते। उंदराने जेव्हा सापाला पाहिले तेव्हा त्याला भीती वाटली की साप त्याचा जीव घेईल, पण तो आधीपासूनच मृत्यूच्या दारात होता। या गोष्टीपासून एक शिकवण मिळते की चवीचा मोह व्यक्तीची विचार करण्याची क्षमता संपवतो। यापासून सावध राहिले पाहिजे। व्यक्ती चवीच्या नादात त्याच्या आरोग्याला अपायकारक असलेली गोष्ट देखील खातो। यामुळे अशा लोभापासून दूर राहायला हवे। दुसरी शिकवण अशी की व्यक्ती मृत्यूला नाही, मरणाच्या भीतीला घाबरतो। मित्रांनो, कोणत्या पदार्थासोबत दुसरा कोणता पदार्थ खाऊ नये कमेंट्समध्ये नक्की सांगा। स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ऋणानुबंध चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।